हॅलो, नमस्ते, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गुलाबजामुन रेसिपी. तर गुलाबजामुन म्हणजे मी कुठलंही पॉकेट वगैरे आणलेलं नाही मिक्स असं, तर घरीच बनवलेला खवा आहे, त्याच्यापासून मी गुलाबजामुन बनवणार आहे, म्हणून ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर कशा प्रकारे माझे गुलाबजामुन तयार होतात ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण ट्राय करा. आवडले तर तुम्हाला गुलाबजामुन तर प्रत्येकाला आवडतातच आणि हे बहुतेक जणी घरीच बनवतात. प्रत्येकाला गुलाबजामुन बनवता येते आणि आवडतात पण. तर मी हे खास म्हणजे मी घरी बनवलेल्या खव्यापासून पहिल्यांदा बनवत आहे, म्हणून मी तुमच्याशी एवढ्या आनंदाने शेअर करते. कारण मी बनवलेले गुलाबजामुन एवढे छान झालेत ना, एवढे सॉफ्ट झालेत ना, भरपूरच मस्त झालेत. जे इन्स्टंट आपण मिक्स आणतो ना त्याच्यापेक्षा हे एकदम छान टेस्टी आणि एकदम मस्त झालेले. मला तर खूप आवडले. मी पहिल्यांदा बनवले आणि ते एकदम छान झाले, याचा आनंद मला भरपूर झालेला आहे आणि तोच आनंद मी तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला कसे वाटतात हे तुम्ही मला सांगा. आणि आता इकडे बघा मी पाक बनवायला ठेवलेला आहे. पाक होता होता माझे गोळे पण इकडे तयार होत आहेत आणि त्या साईडच्या गॅसवर मी ठेवलेला आहे कढई. लगेच तळून पण घेणार आहे मी. पाक थोडासा थंड होऊ देणार, व्हायला लागेल आणि मग त्याच्यात हे आपल्याला गुलाबजामुन सोडायचे आहेत, म्हणून मी पाक आधी बनवत आहे. तर इकडे गोळे बनवत आहेत मी आणि त्या गोळे बनवताना मी घरचं साजूक तूप असतं ते हाताला लावलेलं आहे आणि त्याच्यानी पण एकदम सुगंध असं खाताना मस्त वाटतं, छान वास येतोय. आणि अशा प्रकारे आपले गुलाबजामुन इथे तयार झालेले. आयुषला तर खूपच आवडले आणि सर्वांनीच माझी भरपूर अशी तारीफ केलेली आहे या गोष्टीवर. खूप छान बनवले. पहिल्यांदा असं कुठलंही पॉकेट वगैरे न आणता न मागवता मी घरी बनवलेत, याचा खरंच सगळ्यांना आनंद झालेला. आणि इकडे बघा मी तळत आहे. इकडे छोटीशी कढई ठेवली आहे आणि थोडेच मी टाकून घेते आणि तळत आहे मी. ब्राऊन होईपर्यंत जरासे आपल्याला गोल्डन ब्राऊन तळायचे आणि पाकात सोडायचे. हे तर सर्वजणीच बनवतात, पण मला स्वतःला छान वाटत आहे की मी खाल्ले पण भरपूर आनंद घेतला गुलाबजामुनचा. आपण कधीतरी कुठली गोष्ट पहिल्यांदा करतो आणि ती एकदम परफेक्ट जमली की त्याचा आनंदच काही वेगळा असतो. आता बघा तुम्हाला मी दाखवते किती छान गुलाबजामुन बनलेले आहेत माझे. इकडे मी हळूहळू सगळे गुलाबजामुन तळून घेतले आणि पाक पण आता आपला जरासा थंड झालेला आहे. एकदम गरम पाकात आपल्याला सोडायचे नाही आहेत ते. आणि तो पाक थोडासा कोमट आहे, त्यात मीठ टाकून घेतले गुलाबजामुन आणि ते पाकात मुरवत ठेवले. 1-2 तासांनी बघा एकदम मस्त पाक शोषून घेतलेले आहेत गुलाबजामुनांनी. पाक शोषून आतून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला ते फोडून दाखवते. एकदम सॉफ्ट झालेले आहेत, खूपच छान झालेले आहेत. पाक बघा किती मुरलेला आहे आतमध्ये. खाताना एवढं छान फिलिंग येते ना, मी सांगू शकत नाही. आणि आनंदाने तर मी अजूनच खुश आहे. छान झाले म्हणून याचा आनंद खूप आहे. तर बघा तुम्हाला पण आवडले तर ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.